सर्वांना जय शिवराय. आज मला वातावरण बघून कळत असं आज मी शेतात आलेलो आहे. विशेष काल जे शेतकरी आंदोलन झालं याबद्दल थोडं बोलावं म्हणलं. नेमकं शेतकऱ्याला काय मिळालं त्या आंदोलनातून हे मात्र काय कळलेलं नाही अजूनही. बच्चू भाऊनी या अगोदर पण उपोषण केलं होतं. मग ते उपोषण कुठल्या बेसवर सोडलेलं आहे? जर यांना आज समिती गठीत केली तर मग त्यावेळेस नेमकं काय केलं होतं? कुठल्या बेसवर यांना उपोषण सोडलं होतं? ते सरकारने यांना काय आश्वासन दिलं होतं? सरकारने यामध्ये शेतकऱ्याला गोल गोल गुंडाळलेलं आहे हेच यातून दिसतंय. 8-8 महिने जर तुम्हाला अभ्यास करायला लागत असेल तर ही गोष्ट चिंताजनक आहे. छोटा शेतकरी मोठा शेतकरी तो तर विषय राहणारच आहे. आम्ही वारंवार सांगतो की मेन मुद्दा कर्जमाफी नसून शेतमालाला भाव, लाईट आणि पाणी हे विषय मूळ शेतकऱ्याचे आहेत. सध्या निसर्गही शेतकऱ्याला साथ देत नाही. आजही वातावरण पावसाचंच आहे. यातून एकच गोष्ट म्हणावं लागेल, राजा उदार झाला आणि हाती भोपळा आला. शेतकऱ्याच्या हातात भोपळा आल्यासारखी गत झालेली आहे. शेतकरी शेतामध्ये राबतो. ना त्याच्या शेतमालाला भाव आहे, ना त्याला पाणी, ना त्याला लाईट आहे. सरकारी धोरण शेतकऱ्याच्या मुळावर उठलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता हे लोकांनी शेती व्यवस्थित करून ठेवली होती, पण पावसामुळं ह्या पेरण्या लांबल्या. अजून सोयाबीन आत्ताच काढलं होतं. थोडाफार वापसा शेतकऱ्याला आला होता, पण ह्या पावसामुळे अजून वापसा शेतीचा गेलेला आहे. आता अजूनही पावसाचं वातावरण आहे. पाऊस कधी बी येऊ शकतो. पाणी मुबलक प्रमाणात आहे, पण आता लाईट राहणं ही पण एक महत्वाची बाब आहे. 2014 मध्ये आंदोलन करीत होते शेतीच्या मालाला भाव मिळावा, असं व्हावं तसं व्हावं. आज एवढ्या वर्षांनी 11 वर्षांनी देखील भाव वाढण्यापेक्षा शेतीमालाचा भाव कमी झालेला आहे. बघू शकता तुम्ही हे सर्व शेत निव्वळ चिखल आहे. शेतकऱ्याला वारंवार याच्यामध्ये मशागत करावं लागते. आता हे बघा तुम्ही, हे तण झाले शेतामध्ये, तण. आता हे तण काढायला शेतकऱ्याला तणनाशक फवारावं लागत आहे. म्हणजे या पावसामुळे शेतकऱ्याचे आतूनात नुकसान तर झालेच झाले, पण शेतकऱ्याचीही मेहनत वायाला जाते याच्यामध्ये. अनुदान हे फक्त कागदावर दिसलं आम्हाला. असं आहे, कोणाला अनुदान आलेलं नाही, काय नाही. तुरळक प्रत्येक गावात 10-15 शेतकऱ्याला अनुदान आलेलं आहे. बाकी कोणाला काही नाही आले. 17,000 31,000 अशी घोषणा केलेली सरकारनं. त्याच्यामध्ये अनुदान आलं फक्त काय 7,000 प्रमाणे. पेरणीला 10,000 रुपये देणार होते, त्याचा पत्ता नाही. ज्या लोकांच्या गायी म्हशी वाहून गेल्या त्याचं काही नाही. मला ना तुम्हाला शेतकऱ्याच्या हातात फक्त या सरकारने भोपळा दिला. राजा उदार झाला ना हाती भोपळा दिला, बस. ह्याच्या पलीकडे काय नाही. हे 5 घोषणेबाज जुमलेबाज सरकार आहे. बाकी यांच्याकडून काय जास्त अपेक्षा करण्यात येत नाही. करू नये शेतकऱ्यांनी. पैसे टाकतील म्हणून असं काहीही वाटत नाही याच्यामध्ये. जे शेतकरी अनुदानापासून वंचित राहिलेत त्यांनाही पैसे यामध्ये येणार नाहीत. आता बच्चू भाऊचे आता 6 जून पर्यंत त्यांनी कालावधी घेतलेला आहे समिती गठीत करून. झालं शेतकऱ्याचं कल्याण तर चांगलीच गोष्ट आहे, पण यामध्ये छोटा शेतकरी जास्त काय त्यानं कर्ज काढलेलं नाहीये. त्यामुळे त्यांना सरसकट त्यांना 25,000 रुपयापर्यंत कर्ज माफ करायला पाहिजे होतं. म्हणजे सरकारी तिजोरीवर ताण नको आणि शेतकऱ्याला एक छोटीशी मदत त्यांच्या तर्फे असं झालं असतं. पण निवळच घोषणा करू, हे करू ते करू, त्या गोष्टीला काय अर्थ नाहीये. आता काय वेट अँड वॉच हेच आपल्या शेतकऱ्यांच्या हातात आहे. काय होतंय काय नाही पाहण्यातच हे. शेवट शेतकऱ्याला जे आहे तेच
निसर्गा पुढे कोणाचं चालना म्हणल्यासारखं त्याला झुंज तर द्यावंच लागणार आहे शेतकऱ्याला. चालतंय, बघू आता, वाट बघू आपण. जय शिवराय.